पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो दे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या. देव इच्छिरज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. काय त्यावरली वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या. विठ्ठला विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा कुरु प्रथम नमन
दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची या. शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष. झालो दास पायाचा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक माझा पायावर. मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी. पवित्र तो देहवाणी पुण्यवंत. पवित्र तो देहवाणी पुण्यवंत. जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी. जळतील राशी. पातकाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग. महान भगवत भक्त विश्वसंत अनंत कृपामूर्ती देहनिवासी वैराग्य मूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणांचा अभंग असून या अभंगाद्वारा महाराज नामधारक महात्म्याच्या देहाच्या पावित्र्य संबंधी विचार करतात. विठाला सेवेच्या आरंभाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचा आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालत आलेला सद्गुरु हरिबाबा महाराज ठाकूरबुवा लोहगावकर यांच्या पुण्यतिथीच्या महोत्सवा निमित्त जो काही अखंड हरिनाम सोहळा आहे. सोहळा म्हणण्याचं कारण म्हणजे 10 दिवसांचा आहे आणि सप्ताह हा 7 दिवसाचा असतो. त्याचं कारण असं आहे, माझ्या माहितीप्रमाणे सुरुवातीला 3 दिवसाचा उत्सव होत असावा. म्हणजे दिंडी, उद्या भंडारा, म्हणजे मुख्य पुण्यतिथीचा दिवस उद्याचा आहे आणि परवाला काला. परंतु काही कालावधीनंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सुरुवात झाली. त्याचप्रमाणे श्रीमद भागवत कथेची देखील सुरुवात झाली. म्हणून त्या 3 दिवसाला सोडून अलीकड 7 दिवस घेतले. पहिला परमार्थ सुद्धा मोठाच होता म्हणून त्याने 3 दिवस पुढे ढकलले. आता जर असला असतं तर मी ते 3 दिवस ह्या 7 दिवसात घेतले असते, म्हणजे 7 दिवसात आपण मोकळे झालो असतो. परंतु आता बरोबर आहे का नाही, आता ते काय आपल्याला त्याच्यामध्ये थोडीही गुंजाईश नाही. म्हणजे जी काय परंपरा चालत आलेली आहे ती एकदा सुरू झाल्याच्या नंतर त्यामध्ये बदल करणं ते फार अवघड जात असते. कारण जो काही समाज आलेला आहे
एकाही माणसाला या ठिकाणी निमंत्रण आमंत्रण नाही. सोशल मीडियावर आपण पत्रिका टाकल्या, परंतु सर्वांकडेच अँड्रॉइड मोबाईल असतात म्हणून माहीत नाही. परंतु हरिबाबा महाराजांचा यात्रा उत्सव आहे हा 1 महिन्यापूर्वीपासूनच सर्व भक्तांमध्ये तळमळ असते. न चुकता ते या वारीला येतात. जसं संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आहे, ज्येष्ठ वद्य अष्टमीला प्रस्थान ते बरोबर आहे का होत असतं. तर बरोबर सर्व वारकरी आळंदीला त्या टाइमात न चुकता जातात. ही काय, ही सुद्धा देखील परंपरा आहे. माऊलींच्या सोहळ्याची परंपरा जगद्गुरु तुकोबारायांचे चिरंजीव संत नारायण महाराज यांनी चालू केली, तेव्हापासून आजतागायत ती चालू आहे. तसंच आपल्या सद्गुरू हरिबाबाचा जर काळ पाहायला गेलं तर आता हरिबाबापासून माझी 5वी पिढी आहे. एक पिढी आपण 40 वर्षाची धरा, 200 वर्षाचा कालखंड आहे हरिबाबा महाराजांचा. तसं पाहायला गेलं तर आपले मूळ पुरुष लोभाजी महाराज इथं समाधी आहे. जी 1 नंबरला जी काय समाधी दिसती ती सद्गुरू लोभाजी महाराजांची आहे. ते आमच्या घराण्याचे मूळ पुरुष आहेत. त्यांचा कालखंडाचा विचार जर केला तर त्यांच्यापासून माझी 8वी पिढी आहे. 8 चोक 32 म्हणजे साधारणतः 300 वर्षाचा कालखंड या परंपरेचा आहे. त्यानंतर लोभाजी महाराजांचे जे काही चिरंजीव आहेत श्री संत बुवासाहेब महाराज, त्यांचं समाधी स्थळ दैठणा या गावी आहे. सद्गुरू बुवासाहेब महाराजांना 2 चिरंजीव मोठे थोरले श्री संत हरिबाबा महाराज, ज्यांचं जे काही मंदिर आहे, ज्यांचा पुण्यतिथी सोहळा आपण साजरा करत आहोत, ते सद्गुरू हरिबाबा महाराज. आणि धाकटे जे काही चिरंजीव आहेत ते श्री संत नामदेव बाबा, वेळापूरला त्यांची समाधी आहे. माऊलींच्या सोहळ्यासोबत येताना माऊलींची जी काही पादुका त्या ठिकाणी पालखी थांबते आणि त्या ठिकाणी संतांचा रिवर्स गेअर पडतो. नाही तर अख्ख्या 300 किलोमीटरच्या प्रवासामध्ये माऊली कधीच मागं जात नाहीत, पण ठाकूरबुवासाठी एक रिवर्स गेअर टाकतात आणि वेळापूरला समाधीवर माऊलींच्या पादुकाचा अभिषेक होतो. ही आपल्या घराण्याचा स्वाभिमान आहे. आणि त्याच ठिकाणी माऊलींच्या पत्रिकेमध्ये ठाकूरबुवा समाधी गोल रिंगण म्हणजे माऊलींचं रिंगण आहे, पण ठाकूरबुवाचं रिंगण म्हणून अख्ख्या जगतामध्ये ते प्रसिद्ध आहे. मग आता सद्गुरू हरिबाबा महाराजांचा जो काही विस्तार आहे तो लोहगावला झाला. हरिबाबा महाराजापासून आमच्या हरिवंशपर्यंत 9वी पिढी चालू आहे. आणि तिकडं नामदेव बाबाचा विस्तार, दैठण्याच्या सर्व जे काही परंपरा आहेत. आज दिंडी सुद्धा आलेली आहे माहूरची वारीची. कारण आमची सुरुवातीला माहूरची वारी होती महिन्याची. माहूरला महिन्याला जायचे. त्या काळी स्वप्न पडलं आणि स्वप्नाला सुद्धा खरं मानण्याची एक परंपरा होती. तर कोणाला स्वप्न पडलं ते मला ज्ञात नाही, पण आम्ही ऐकिवात आहेत. महाराजांना दृष्टांत झाला, तुम्ही माहूरला वर्षातून 1 वेळा येत जा आणि पंढरपूरची महिन्याची वारी चालू करा. आणि हा जो काही मराठवाड्यातला तळागाळातला समाज आडगळीत पडलेला आहे त्या समाजाला वाटेवर लावण्यासाठी तुम्ही पंढरीची वाट धरा. ते स्वप्नाला खरं मानून, ते प्रमाण मानून महाराजांनी महिन्याची पंढरीची वारी चालू केली. महिन्याची पंढरीची वारी करत असताना लोहगावून निघायचं. त्यावेळेस बैलगाडी असेल, घोडे असतात, हा लवाजमा घेऊन सर्व वारकऱ्यांसमवेत महाराजांनी पंढरपूरला जायचं. पंढरपूरला थांबायला ठिकाण कुठं आहे? तिथं तर त्यावेळेस काही वाडे नव्हते आपले. मग जे काही वारकरी संप्रदायातलं थोर ज्येष्ठ घराणं आहे, ज्याला आपण म्हणतो सिनियर अगदी, ते म्हणजे सद्गुरू वास्कर महाराजांचा फड. ही आपल्यापेक्षा मोठी परंपरा आहे. त्या ठिकाणी वास्कर महाराजांच्या फडावर त्यांनी थांबले
तिथं पांडुरंगाची सेवा केली आणि वास्कर महाराजांच्या घरी फडावर ती सुद्धा सेवा वारकरी म्हणून केली. आता वास्कर महाराजांना जर विचारलं तर त्यांना सुद्धा माहिती आहे की व ठाकूरबाचे लोक येत होते, धाडधिप्पाड होते, मग ते टेंबे घेणं म्हणा हे असं ते सांगतात. पण आमच्या ऐकिवात असं आहे की ठाकूरबुवा ज्यावेळेस त्या ठिकाणी वास्कर महाराजांच्या फडावर गेले त्यावेळेस त्यांनी विणा घेतला. विणा म्हणजे पहारा घेतला. मग तो पहारा त्यांनी रात्रभर घेतला. रात्रभर पहारा घेतल्यानंतर असं झालं की वास्कर महाराज रात्री 12-1च्या सुमारास उठले. लघुशंकेला जात होते म्हणे. विण्याचा तर आवाज येत होता पण ठाकूरबाचे दोन्ही हात असे खाली होते आणि डोळे लागलेले होते. पण विना अखंड पहारा चालू होता. महाराजांनी पाहिलं हा महाराजांना दृष्टांतच झाला की ठाकूरबुवा हे मोठे अधिकारी आहेत. आता ते आपल्या फडावर सेवा करण्यासाठी त्यांना ठेवायचं नाही. मग वास्कर महाराजांनी त्यावेळेस म्हणतात 5 टाळं दिले, विना दिला आणि आपला आपला स्वतंत्र फड स्थापन करा अशी आज्ञा केली. मग वास्कर महाराजांच्या नंतर आपले जे काही ते वाडे झाले तिथं आणि त्यानंतर आपली स्वतंत्र परंपरा चालू झाली. विठ्ठला 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 अशी ही स्वतंत्र परंपरा आता ठाकूरबुवाची झाली. आणि मराठवाड्यामध्ये तत्कालीन जे काही वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी महाराज मंडळी जोडले, इतर समाजातले सर्व सत्पुरुष जोडले. मग ते ठाकूरबुवाला काय म्हणायचे? गुरुस्थानी मानायचे. म्हणून आम्हाला काय म्हणतात? गुरुघर आहे. काय म्हणायचं? सगळ्यात मूळ म्हणजे काय मराठवाड्याचं? ठाकूरबुवाचं घराणं मूळ घर म्हणायचं. पण शिंगणापूरच्या पॅम्पलेटमध्ये ठाकूरबुवाचा एक बी फोटो नव्हता. ही आताची परिस्थिती आहे. म्हणजे शिंगणापूर इथून किती किलोमीटर आहे? 8च किलोमीटर आहे. त्या दिवशी मी सप्त्यामध्ये उघड बोललो, कारण ज्याचा त्याला घराण्याचा स्वाभिमान आहे. कोणी कितीही मोठं झालं तर बापापेक्षा मोठं होत नसते. विठ्ठला असो ही आपला हा सप्ताह आहे. आता हा सप्ताह यावर्षी झाला. तसं पाहिलं तर सप्ताह दरवर्षी चांगलाच होतोय बरं का. असं मी कधी नाव ठेवलं नाही या महाराजांना असा केला, त्या महाराजांना तसा केला. ते महाराजाचा सप्ताहच नाही, ते सप्ताह हरिबाबाचा आहे. ते सप्ताह कोण करून घेते? हरिबाबा महाराज करून घेतात. खरं पाहायला गेलं तर आपल्या इथं यावेळेस मला आमच्या कार्यालयीन वेळेमुळं आणि आमच्या कुलगुरू साहेबांनी एक मोठी जबाबदारी दिली. खरं पाहायला गेलं तर मी आमच्या कार्यालयात सर्वात लहान, वयानं सर्वात लहान आहे, पण वजनानं सगळ्यात मोठा आहे. म्हणून त्या कार्यालयाची हेडची जागा रिकामी होती, रिक्त होती. सिनियर लोकांना द्या म्हणलं आम्ही काम करतो, पण नाही, ऑर्डर त्यांनी माझीच काढली, जी एक जबाबदारी देऊन टाकली. त्याच्यामुळं आता सप्ताह जवळ यायला तरी वाटलं असेल की गावात कसं काय मिळेल, यावर्षी पत्रिका आल्या नाही, काही नाही. आता आमचे बीड जिल्ह्यातले देखील शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या शेतामध्ये सुद्धा आम्ही एक गावामध्ये मोठा कार्यक्रम घ्यायला मागच्या महिन्यामध्ये, तर त्याचं देखील मला नियोजन भरपूर मोठं करावं लागलं होतं. दररोज काही ना काही कार्यक्रम चालू राहतात. पण हरिबाबा महाराजांनी बुद्धी दिली आणि असे कार्यक्रम घेण्याचं माझ्या डोक्यात आलं की यावेळेस संत नामदेव महाराजांचे वंशज या ठिकाणी यावेत, संत तुकाराम महाराजांचे वंशज या ठिकाणी यावेत, संत एकनाथ महाराजांचे वंशज या ठिकाणी यावेत, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे देखील प्रतिनिधी या ठिकाणी यावेत, स्वानंद सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा देखील प्रतिनिधी या ठिकाणी यावा. त्यानंतर ठाकूरबुवाचा शिष्य त्याचं देखील या ठिकाणी कीर्तन व्हावं. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रतिनिधी
चोपदार जे आलेले आहेत ते देखील या ठिकाणी यावेत. आणि मला सुट्टी पाहिजे होती म्हणून मी कुलगुरू साहेबाला सुद्धा आग्रह केला होता. कुलगुरू साहेबाच्या हे लक्षात आलं आता मला काही त्यांचा फोन परत येणार नाही. ते सुद्धा या ठिकाणी आले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं गुरुघर मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, वास्कर महाराज ॲडव्होकेट विवेकानंद दादांना आणायची इच्छा आमची होती, पण ते आणणं आम्हाला शक्य झालं नाही. त्यांचे चिरंजीव रानू मालक यांना आम्ही आग्रह केला आणि ते सुद्धा आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी म्हणजे गुरुची सेवा या ठिकाणी आपल्या इथं सेवा झाली. म्हणजे गुरु आले, कुलगुरू आले आणि सर्व संतांचे वंशज देखील आले. आणि उद्या तर आता मोतीराम महाराज यांच्या परंपरेतील जी काही कीर्तन सेवा आहे ती सकाळी होणार आहे. दिवसभर कुस्त्यांचा कार्यक्रम आहे, मुख्य पुण्यतिथीचा दिवस आहे म्हणून. रात्री गेजगे महाराजांचं कीर्तन आहे आणि परवा दिवशी मालकांचा काल आहे. असा हा या सप्ताहाचा नियोजन झालं. आणि मला वाटते भागवत कथा सुद्धा मी न ऐकता घेतली, पण माता मौल्यांना विचारलं तर भागवत कथा कशी होती? हा, चांगली होती. अध्यक्षानं सांगितलं चांगली होती. मग अध्यक्ष म्हणजे सगळ्याच महिलाचे प्रतिनिधी आलेत. छान होती. मूळ गुळगुळ अशा प्रकारची भागवत कथा नव्हती. कारण आपल्याच घरचा कार्यक्रम आहे आणि आपणच जर अशा टीका करत राहिलो तर त्याला अर्थ उरणार नाही. प्रत्येकाचं नियोजन असते. त्या नियोजनामध्ये जशी काही चुका बी देखील होत असतात. मी काय म्हणत नाही मी सगळा शहाणा आहे, कारण इथं बसलेले आमचे सगळे महाराज मंडळी आहेत का, हे सर्व फुल टाइम महाराज आहेत. जे जे बसलेत आता दैठण्याचे आणि लोहगावचे, नामूल्य कोणाचा करत नाही, हे काय आहेत फुल टाइम महाराज लोक आहेत. आणि मी या सगळ्यामध्ये एकटाच असा आहे नोकरीला आहे, ते बी गव्हर्नमेंट नोकरीला आहे, मोठ्या जबाबदारीला आहे. म्हणजे पगार मला जास्त नाही. तुम्हाला वाटेल मोठा अधिकारी म्हणजे पगारीला 10-5 लाख असते का, पण शासनामध्ये पगार खूप कमी असते. अधिकार हा मोठा आहे, जबाबदारी मोठी आहे. आणि तेवढं करून माझा जन्म लोहगावला झालेला आहे. या चिंचेखाली मी गोट्या खेळलेल्या आहेत 4थी पर्यंत. पण नामचिंतनाचे संस्कार देखील माझ्या कानात गेलेले आहेत. 10वी पर्यंत मला हरिपाठ देखील येत नव्हता आणि मी कुठं शिकलोही नाही. पण नाथ महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर मी जन्मलो धन्यवंशी, म्हणून हरिभक्ती आम्हाशी, संत सोयरे निज सुखाशी, वंश कृष्णाशी निरविला. मी अधिकारानं नाही, ज्ञानानं नाही, कोणत्या संस्थेत भट्टीत तयार झालेला नाही, फक्त एवढंच हे मोठ्याच्या घरचा आहे. विठाला मी आमची महाराज लोकांना विनंती करतो की मला मोकळ्या मनानं तुम्ही पदरात घेत जा. जसं आज गिरजामाईनं मला पदरात घेतले, मी सुद्धा असंच वाटायचं आपल्याला देखील इथं कीर्तनाची सेवा मिळावी. पण कोविडच्या काळात कोणी आलं नव्हतं म्हणून मी या ठिकाणी सेवा केलेली आहे बरं का. 2020-21 बरोबर आहे. त्यावेळेस कोणी कीर्तनकार आला नाही म्हणून मला ती संधी मिळाली. पण आज मला हक्कानं संधी मिळाली. जगद्गुरु तुकोबरायच्या भाषेत जर सांगायचं झालं तर, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य सन्मुख तो जैसा, झालो सन्मुख तो जैसा, टाळ टाळ संत चरणी पावलो, संत चरणी पावलो.
कोडे आज फिटले माझे कोडे पुण्य फळले बहुत दिवसा मागं म्हणा, मागं. भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख कैचा संत चरणी पावलो संत चरणी पावलो आज फिटले माझे कोडे आज फिटले माझे कोडे फिटले माझे कोडे माझे कोडे पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैचा. चोपदार एक तिकडे जा, एक चोपदार तिकडे जा. मागे सारखं संत चरणी पावलो ही सेवा करण्याची संधी आज माझं पुण्य उदयाला आलं त्यामुळे मिळाली. ही सेवा काही एकट्याची नाही, या सेवेसाठी संपूर्ण ग्रामस्थ मंडळी लोहगाव 10 दिवस झालं झटत आहेत. एक न एक माणूस गावातला. मग त्यामध्ये पट्टी मागणं असो, अन्नदान करणं असो, पंक्तीची वाढ करणं असो किंवा लोकांची बोलणे खाणं असो, ही देखील एक सेवाच आहे. मंडप झाडून काढणं असो, काकडा आरती करणं, गाथा भजन करणं, पारायण करणं, भागवत कथेला हाजरी लावणं, महाप्रसाद घेणं, लगेच कीर्तनाला सुद्धा येणं, अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आज अशी माझी परिस्थिती होती, जसं लग्न झालं आणि साडे झाल्यानंतर शिनभाग येते त्या पद्धतीने 7 दिवस झाले ते माणूस कंटाळून म्हणजे थकून गेलतं. आपलं असं व्हायले ती पारायणाची भागवत कथेची सांगता झाली की आपला सगळी एनर्जी लॉस होईल. जे काही मुख्य दिवस असतात दिंडी भंडारण काला याच्याकडेच आपलं मुख्य दिवसाकडे लक्ष मग राहत नाही, एक कंटाळा येत आहे. आता बेड केलंय तरी काटे मोडायचे का? विठाला 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 विठाला. सर्व या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आदरणीय महाराज मंडळी असतील, आमच्या घरचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, सर्व आता कीर्तनकारच आहेत. गावातील सर्व नागरिक असतील, ठाकूरबाच्या शिष्य परंपरेतून बऱ्याच लांबून लांबून देखील लोक आलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे पाहुणे देखील आज उपस्थित राहिले, ते पण एक विशेषच आहे. नाही ते काही इकडे जास्त येत नाहीत, पण हळूहळू आता गिरिजामाईची ताकद वाढली वाटायला ती की त्याला इकडं आणले, त्याच्यापर्यंत ताकद जाईन गेली. आमच्या ज्येष्ठ घरातल्या वैकुंठवासी नारायण महाराजांच्या पत्नी आमच्या आजी रुक्मिणाजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या वारकरी शिक्षण संस्था संत हरिबाबा महाराज याचे सर्व विद्यार्थी असतील, ते देखील मोठ्या परिश्रमाने या ठिकाणी भाग घेत आहेत. या सर्वांच्या सहकार्यानं आपण आता 10 तर वाजलेत, फक्त आपल्याला आता अर्धा तास सेवा करायची आहे. हे कीर्तन म्हणजे
असं कीर्तन हे जे काही सप्ताह झाला, एखादी माता माऊली लेकराला चांगलं सजवती पहा, त्याला स्नान घालती, गंध पावडर करते, चांगले कपडे घालती स्वच्छ, आणि एक काय करते नंतर कोणाची नजर लागू नये म्हणून काळा टिक्का लावती. तसं हे कीर्तन म्हणजे काळा टिक्का आहेत. विठ्ठला आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय नामधारी महात्म्याच्या जीवनाचा देहाचा परिचय करून देतात. पवित्र तो मी म्हणलो तेव्हाच मनाप्रमाण म्हणायचं. एवढा पक्का महाराज नाही मी बरं का. मी सांगतो तुम्हाला कधी म्हणायचं का नाही म्हणायचं. संत महात्म्याचा जर विचार केला तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात देखील समाजाला संत कळले नाही, हे आपलं दुर्दैव आहे. संपूर्ण विश्वामध्ये जेवढे संत झाले नाहीत तेवढे संत आपल्या एकट्या महाराष्ट्रात झाले. दुर्दैव आपलं एवढंच आहे की हयातीमध्ये संत महात्म्य आपल्याला कळाले नाही. बरोबर आहे का. संत ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदीतील लोकांनी छळ केला. आता दर्शनासाठी रांगा आहेत. त्यावेळेस संन्याशाचे पोरं शिवले किंवा सावली जरी पडली तर इंद्रायणीची आंघोळ करायचे. आता अगोदर इंद्रायणीची आंघोळ करायला तर माऊलीच्या समाधीवर डोकं टेकवायलेत. माऊलींना मांडे खाण्याची इच्छा झाली होती. मांडे कशावर भाजावं लागतात? खापरावर. अहो ते खापर सुद्धा विसोबा खेचरानं मुक्ताईला मिळू दिलं नाही. आज त्या चारी भावंडाचे सोहळे होत आहेत. जगद्गुरु तुकोबारायला सुद्धा त्यांच्या हयातीमध्ये त्रास झाला. जाऊ द्या, अर्वाचीन संत अवलिया संत साईबाबा आपल्या सर्वांना माहिती आहे. जगामध्ये जागतिक कीर्तीचं जर श्रीमंतीचं देवस्थान जर असेल तर ते शिर्डी आहे. त्या साईबाबांचा काळ खूप जवळचा आहे. आणि विशेष म्हणजे साईबाबा आपल्या परभणी जिल्ह्यातलेच पाथरीतलं त्यांचं जन्मस्थान आहे. त्या साईबाबाला शिर्डीमध्ये दीपवाळीला दिवा लावायचा होता तर लोकांनी तेल सुद्धा मिळू दिलं नाही. त्यांनी पाण्यावर दिवा लावला. आणि आता शिर्डीतले लोक साईबाबांच्या जीवावर 12 महिने शिर्डीमध्ये दिवाळी साजरी करत आहेत. आता त्याला सोन्याचं सिंहासन आहे. त्यावेळेस वाटीभर तेल सुद्धा मिळू दिलं नाही. किती 20 पैसे चाराने किंमत असेल त्या तेलाची. सांगायचे काय, समाज ज्या वेळेस एखादा महात्मा शरीर रूपानं आपल्यामध्ये वावरत असतो त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तर समाजाला तो महात्मा ओळखू येत नसतो. संदीपान महाराज हासेगावकर नेहमी सांगतात पहा, संत महात्म्याकडे पाहत असताना समाज 3 नजरेतून पाहतो. पहिली नजर हे चमत्काराची नजर, ही क्षुद्र दृष्टी आहे, कनिष्ठ आहे. दुसरी नजर संत महात्म्याकडे पाहत असताना ती आचरणाची नजर आहे. आणि तिसरी नजर अनुभवाची आहे, ती श्रेष्ठ आहे. चमत्कार वारकरी संप्रदायाला मी म्हणतो चमत्कार हा मान्यच नाही. बरोबर आहे का. कारण वारकरी संप्रदायामध्ये जेवढे चमत्कार झाले ते चमत्कार फक्त एखाद्या गाढव मनुष्याला सुधरवण्यासाठी, त्याचा दोष घालण्यासाठी, त्याच्या दृष्टीत बदल करण्यासाठी झाले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील उदाहरण घ्या. माऊलींनी रेडा बोलवला कशासाठी? द्विजांचा गर्व हरण करण्यासाठी. पण ते एकदाच बोलवलं बरं का. माऊलीला अनेकदा बोलवता आला असता पण एकदाच बोलवला. भिंत चांगदेव महाराजांचा गर्व हरण करण्यासाठी माऊलींनी भिंत चालवली, ती किद्दा? एकदाच.
वारकरी संप्रदायामध्ये चमत्काराला स्थान नाही. लोक म्हणतात हा चमत्कार मोठा आहे. मी म्हणल हा चमत्कार काहीच नाही. माऊलींनी भिंत चला म्हणले आणि चालली, याच्यात नवल नाही. जर भिंत चालली नसती तर नवल झालं असतं. रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडा ऋग्वेद म्हणत होता, याच्यात नवल नाही. जर नसता बोलला तर नवल झालं असतं. माऊलींचा हात लागलेला आहे. अहो, माऊलींचा सर्वात मोठा चमत्कार सांगतो. मेलेला माणूस जिवंत केला आणि त्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली आणि त्या ज्ञानेश्वरीवर लाखो समाज आज जिवंत जगत आहे, जीवन जगत आहे. हा सर्वात मोठा वारकरी संप्रदायाचा चमत्कार आहे. वारकरी संप्रदायामध्ये चमत्काराला महत्व अजिबात नाही. चमत्काराला जर महत्व असलं असतं तर 1400 वर्ष विद्या शिकलेल्या चांगदेवाला 7 वर्षाच्या मुक्ताईला शरण येण्याची गरज राहिली नसती. म्हणून चमत्काराची नजर ही कनिष्ठ नजर आहे. आपल्या बी ठाकूरबुवाच्या परंपरेमध्ये अनेक चमत्कार दाखवले आपल्या, ते लोक सुद्धा या ठिकाणी अजून हजर आहेत. चमत्कार कशासाठी दाखवले? आम्ही संत आहेत म्हणून नाही दाखवले, पण तुमच्या दृष्टीजवळ जे पडदा आहे ते हटवण्याकरता, ते काढण्याकरता, तुमचा उद्धार करण्यासाठी चमत्कार संत महात्म्यांनी केलेले आहेत. ही पहिली नजर आहे. दुसरी नजर मी सांगितली तुम्हाला, आचरणाची नजर. आपल्याला वाटत असेल एखादा महात्मा असं वागत आहे, ते काय महात्मा आहे का? पण ही मध्यम दृष्टी आहे बरं का बघण्याची. स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण आहेत? रामकृष्ण परमहंस, अतिशय मोठे विद्वान महात्मा. काली मातेच्या चिंतनामध्ये मग्न असताना समाजाला ज्ञानाचे प्रवचन देत होते. पण त्यांना एक सवय होती, उठायचं, प्रवचनामधून उठायचं, बाजारात जायचं, भजे खायचे आणि परत प्रवचनाच्या स्टेजवर येऊन बसायचं. समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. स्वामी विवेकानंद म्हणले, महाराज, समाज तुम्हाला नाव ठेवत आहे, ही सवय तुम्हाला चांगली नाही. पण नाही म्हणले, माझं शरीर जिवंत ठेवण्यासाठी मी त्या भज्यामध्ये तेवढं प्रेम ठेवलेलं आहे, तेवढे मी भजे खातो आणि माझं चिंतन या ठिकाणी देत असतो. हे ऐकून रामकृष्ण परमहंस जाण्याच्या अगोदर त्यांच्या आईनं सुंदर भजे एक प्लेटभर दिले आणि त्यांना खायला दिले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आता हे भजे नको म्हणले, याच्यातलं देखील प्रेम मी काढून ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी रामकृष्ण परमहंसांनी देह ठेवला. दृष्टांत संपला. महात्म्याकडे पाहत असताना आचरणाची जी नजर आहे ती मध्यम प्रकारची नजर आहे. चमत्काराची कनिष्ठ नजर आहे. मग नजर श्रेष्ठ कोणाची आहे? ती नजर श्रेष्ठ आहे अनुभवाची. माझा पहा अनुभव केला देव आपुला, ज्यांनी देव आपलासा केला, ती जी नजर आहे ती श्रेष्ठ नजर आहे. सद्गुरु हरिबाबा महाराजांचा सोहळा आहे. ज्या महात्म्याच्या बाळंतपणाला भगवान पंढरी परमात्मा लोहगाव या ठिकाणी यावं आणि प्रत्यक्ष हरिबाबा महाराजांचं बाळंतपण करावं, काय अधिकार आहे? ते खरे संत आहेत. बुवासाहेब महाराजांचा अधिकार, पत्नीनं ननंदबाईचं लुगडं नेसलं, बाई म्हणले, तेव्हापासून संसार सोडला आणि दैठण्याला राहायला गेले. आणि त्या गिरजामाईची पतिवृत्य पातिवृत्य बघा एवढं आहे. आता मला उद्या देह ठेवायचा आहे, महाराजांना दैठण्याला निरोप पाठवला. महाराज माझ्या अंत्यविधीला आले पाहिजेत. चोपदाराला पाठवलं. गिरजा मातेनं देह ठेवला. महाराज काही आलेले नव्हते. त्यांचं प्रेत आपल्या वेशीपर्यंत आलं. आता ही जी काय कमान दिसते आपल्याला, त्या कमानीपर्यंत आलं. आणि देह ठेवलेल्या महात्म्यानं ताटीवर उठून पाहिलं, मालक आलेत का नाही. त्या उठल्या ताटीहून महाराज आलेत का नाही पाहिलं. महाराज आलेले पाहिले. महाराज म्हणले, भेडवू नको म्हणले, लोक भिताल म्हणले, झोप म्हणले. त्यानंतर अंत्यविधी झाला. हे अधिकार